पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांसोबतच पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक देखील लक्षवेधी ठरणार आहे। पुणे जिल्हा परिषदेमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत आहे। अनेक पंचायत समित्या देखील राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत। पुणे हा पवारांचा जिल्हा असल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे। पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र वेगळं चित्र असणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या तुलनेत जिल्ह्यात भाजपची वाईट अवस्था आहे। भाजपचे जिल्हा परिषद सदस्य केवळ 3 आहेत। जिल्ह्यात भाजपमध्ये यायला फारसं कोणी इच्छुक नाही। भाजपचे जिल्ह्यात 2 आमदार आहेत, तर दौंडचे आमदार राहुल कुल भाजपच्या मित्रपक्षाचे आमदार आहेत। त्या व्यतिरिक्त भाजपची मदार पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर असेल। भाजपच्या तुलनेत शिवसेनेची जिल्ह्यात जास्त ताकद दिसते। शिवसेनेचे 2 खासदार, 1 राज्यमंत्री आणि 1 आमदार आहेत, तर 13 विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांसह शिवसेना जिल्हा परिषदेतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रमाणे जिल्ह्यातही काँग्रेसची अवस्था दारुण आहे। जिल्ह्यात काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत, संग्राम थोपटे। त्यांच्यावर आणि काही प्रमाणात हर्षवर्धन पाटील यांच्यावर काँग्रेसची मदार असेल। राष्ट्रवादी काँग्रेस हा एक पक्ष आहे की जो संपूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये आहे, परंतु त्याची लढत तालुका हा घटक जर धरला तर प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे। खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, हवेली, मुळशी आणि पुरंदर येथे शिवसेनेशी त्यांची लढत होईल। मावळमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होईल। इंदापूर, भोर, वेल्हा या तालुक्यामध्ये आणि काही प्रमाणात पुरंदरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी लढत आपल्याला बघायला मिळेल। जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे स्वतः अजित पवार, दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे असे दिग्गज आहेत। सोबत जिल्हा बँक, दूध संघ, साखर कारखाने अशी मोठी यंत्रणा दिमतीला आहे। जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्ट बहुमत आहे। 13 पैकी 8 पंचायत समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत। शिवसेना आणि भाजपकडे प्रत्येकी 1 तर काँग्रेसकडे 3 पंचायत समित्यांची सत्ता आहे। त्यामुळे शहरात जरी भाजपची ताकद वाढलेली असली तरी जिल्ह्यात मात्र भाजपला बरेच परिश्रम करावे लागणार आहेत। पुण्याहून नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।